उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ओमराजे निंबाळकरांसोबत चर्चा. ठाकरे गटाच्या टीकेनंतर ओमराजे निंबाळकर उद्विग्न. 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. ओमराजे निंबाळकर आज कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार. धाराशिवमधील गोवर्धनवाडी इथं दुपारी 4 वाजता बैठक. राजे निंबाळकरांच्या निर्णयावरती ऑपरेशन टायगरचं भवितव्य अवलंबून. उभाटाच्या 2 आमदारांकडून पुण्यामध्ये ओमराजे निंबाळकरांची भेट. आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाईंकडून मनधरणीचे प्रयत्न. ओमराजे निंबाळकर पक्षातच राहावेत यासाठी प्रयत्न सुरू. ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर. शिवसेना राष्ट्रीय समन्वयकाच्या सोबत ठाकरेंचे शिलेदार. फोटोमध्ये 4च खासदार दिसत असल्यानं चर्चांना उधाण. भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याची अट. ॲडव्होकेट असीम सरोदेंचा खळबळजनक दावा. गद्दार आता सुनामीमध्ये वाहून जाणार. उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवरती पुन्हा घणाघात. उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. 22 जून ते 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची बैठक. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मवियाची बैठक. वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव राहणार उपस्थित. सत्ताधाऱ्यांना कोणत्या मुद्द्यावर घेरायचं याबद्दल होणार चर्चा. महाराष्ट्रासह देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा. प्रशासनाची जय्यत तयारी. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचं मोठं आव्हान. नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आज मेगा ब्लॉक रद्द. परीक्षार्थ्यांना परीक्षेला पोहोचण्यास अडचणी येऊ नये म्हणून निर्णय. 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक नसल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा. मुंबईकरांचे सलग 3ऱ्या दिवशी हाल. संप मागे घेण्यास बेस्ट कर्मचाऱ्यांचा नकार. परभणीमध्ये मंदिराचा सभामंडप कोसळून 7 भाविकांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनेवरती शोक व्यक्त. लेकीसाठी बापाचे बिबट्याशी 2 हात. अकोले तालुक्यातल्या डोंगरगावातली घटना. धावताना बाप लेक विहिरीमध्ये पडल्यानं गंभीर जखमी. चाकण शिक्रापूर मार्गावर पिकअपचा अपघात. भरधाव वेगामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. गणपतीपुळे दुर्घटनेतील आणखी 2घांचे मृतदेह सापडले. आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती. अद्याप 2 तरुणांचा शोध अजूनही सुरू असल्याची एनडीआरएफच्या पथकाकडून स्पष्ट. मुंबईसह ठाण्यामध्ये पावसाच्या सरी. उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. तर पाऊस कधी पडणार यावरती लागला फुलस्टॉप. मृग नक्षत्र संपत आलं तरी सुद्धा पावसाची हुलकावणी. हिंगोलीमध्ये पेरण्या खोळंबल्यानं शेतकरी राजा चिंतेत. तलावांनी तळ गाठल्यानं पाणी टंचाईची समस्या. संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना. 700 किलोमीटरचा पायी प्रवास करत दिंडी आषाढी एकादशीला पोहोचणार. हजारो भाविकही दिंडीमध्ये सहभागी असल्याची माहिती. जागतिक योग दिन देशभरामध्ये उत्साहात साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोलकात्यामध्ये योग अभ्यास. तर गृहमंत्री अमित शहांची अहमदाबादमध्ये योग साधना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जुहू बीचवरती योगासन. सशक्त आणि निरोगी समाज घडवण्यासाठी योगविद्येचा अधिकाधिक प्रसार होणं आवश्यक. फडणवीसांची प्रतिक्रिया.